आपल्या पोरांच्या चहाचं दुकान टाकलं निमे बुडू आपण त्याच्या हॉटेलात चहा प्या. जर आपलेपणा शिका. आपल्या लोकांनी आपलेपणा काढूनच टाकलं. आपल्या लोकांमध्ये 3 अवगुण आहेत पोरांनो. आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही. आपली लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही. ते अपखवादे आपल्या त्याला आपलं म्हणा. अरे रामदासी महाराज एवढं मोठं 10 वर्ष नियोजन करताय. आपला माणूस आपलं म्हणा ना. काय फरक पडला त्याला. आपला एक पोरगा PSI झाला. गावभर डिजिटल लावा डिजिटल गावभर लावा. काय फरक पडला. दिल्लीत लोक राहतात त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या पोरात लावा ना. लावा ना. दिल्लीतल्यांची बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावीत बसायचं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना माहिती नाही जन्मतारीख कोणती. काय लावत आणि एकदा लावलं का 10व्या पोट ठेवायचं. मग एक जण म्हणला पालथ कर तोच मी आलाय. काय ठेवायचं डिजिटल. सध्या तर डिजिटलचं असं झालंय. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. कोणते उमलते नेतृत्व. मिश्या फुटल्या नाही त्याला. युवा नेतृत्व. फुटली मिशी विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी जनसामान्यांचे कैवारी. पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा काढली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली. झालं वाटुळं त्यांचं. फक्त आता आपल्या बायकोला खितवा माय नाही याचं बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. डिजिटलचं असं ज्याच्या जागेत लावला त्याने भाडं घेतलं पाहिजे. नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे. मला हे सप्त्या बिप्त्यांचे लावणं ठीक आहे. एखाद्याची दसक्रिया आहे सकाळी लावणं संध्याकाळी. आणि कार्यक्रमाची डिजिटल लावणाऱ्यानं जबाबदारी घेतली पाहिजे. आपला कार्यक्रम संपला काढून टाकायचे. ते काम आहे त्यात. काय नाही ठेवायचे कवर आहे बी. त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त. पेटवाट या पर्या. मोठे दुकानं चालू द्या. लहान ठेवा बंद. लहान फिरकू देणार नाही रस्त्याला. मोठे काय आले मला. आपली माणसं मोठी करा. किती झाले 8 10 आहेत बरं का. 9 हसू गेलं महाराज. हसू राहिलं नाही. लोक बधीर झाले. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. नाही 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 त्यानं दर 6 महिन्याला आपली गाठ घ्यायची महाराज. ते पैसे माल देऊन टाकायचे. हसत नाही लोक. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 लाख रुपये लागले असते. मग आता खटोडणं कीर्तन संपल्यावर मला जे एखादा लाख द्यायला काय अडचण काय. अरे उलट आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. नको त्याला देण्यापेक्षा इंदुरीकरला द्या ना. गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे. अरे गरीबाला द्या ज्याला गरज आहे त्याला. ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या. हो घ्या. आणि हसायला पाहिजे. हसत नाही लोक. आता तुम्ही माझ्या पुढे बसले. तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले. 1 मिनिटं तरी कशाची आठवण आली का. मग आपण स्वर्गात आहे सध्या. आपण कुठे सध्या रिलॅक्स. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्हाला एक वाक्य सांगा. चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे महाराज. हे स्वर्ग सुखे. मग संतांनी काय केलं महाराज. रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं. असो ऐसा कोटे 8 वचन. बस काय. हसू गेलं. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा तर लई मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना TV पाहत जेवत्या. जाहिरात आली तरच चपाती मागत नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना TV पाहत झोपत. TV चालू माणसं झोपेल. कुत्री TV पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा.
हसत नाही लोक, आणि हसायलाच पाहिजे. आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला, पण फिट बसले हसू गेलं. आणि 10वी गोष्ट, जबाबदारी गेली. जबाबदारी राहिली. 2 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे, म्हणजे असे तसे 32 दिवस राहिले. काय सांगायची गरज आहे, त्याला अभ्यास कर. समजत नाही का त्या टोणग्याला. 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 3 मार्चला इनविन 2 महिने राहिले, म्हणजे 60च दिवस राहिले सुट्ट्या सोडून. मग आता 60 दिवसामध्ये हे पास होईल का नाही अभ्यास केलं. त्या लोकांनी सांगायचं 16 वर्षाचा झाला टोणग्या तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर. तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापूस शिकतोय, आणि तू पाणी टाकू टाकू येतो. तो बिचारा बाप वल्ला करू करू कापूस शिकतोय, आणि तू फुटाने तोंडी लावून चिअर करतोय. अरे बेवड्या, तुला लाज आहे का काही. आता 3 मार्चला 10वीची परीक्षा आहे, आणि पोरांनो नोकरीसाठी शिकू नका, चांगलं जगण्यासाठी तर शिका. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे, माझ्या अवताराव नका जाऊ मला. तुला हे नाही, माझे पाय सापडताली उभं राहू. माझं प्रत्येक वाक्य तळतळीच आहे पोरांनो, आणि अनुभवाच आहे. तळतळीचं बोलणं आहे माझं. मी तुमच्यातला इथून बोलणार मला. पोरांनो तुम्हाला भविष्य नाही, 12वीला मार्क पाडा, शिका ना, काय फरक पडला. जबाबदारीच राहिली नाही हो. रोज उठून आपण TV पाहत राहायचे आणि बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या, पण आईबापांनी पोरांकडे पाहिजेच नाही काही. प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला. त्या पोलीस खात्यानं 50% लोक जागेवर ठेवल्यात कसे गावाईनं, नाही तर बेताल जनता झाली हो. 50% आरोपी 16 ते 17चे आहेत. अडवले उडवले, गाठवले भोकसले, लुटले हल्ले पळवले. पंप लुटला, सोनार हल्ला. आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय, मोटार नेलीन पाईप ठुला. काय करा, ते शेतकरी इळभर पाईपात पाणी घाली बसलं, वरचंही गेलं आणि खालचंही गेलं. काय नुसत्या चोऱ्या, एवढे चोर. कापूस चोरीला गेला काही. आणि हे चोर का झाले माहिती का, आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. नालायकांना काम नको. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही भाऊ, आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला पैदा केलं ते मी ठरवीन, तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला पैदा केलंय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बळ. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे भाऊ, आणि चाल जाऊ दे. गेलं तर काही होत नाही, जात नाही. गेल्या आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. पोर म्हणणं ना मी औषध घेईन, कोणतं घ्यायचं, चाल टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2,4D, काय घ्यायचं तुला, कोणतं घे पटकन. यादी राहिली ध्यानात तुमच्या. टाटा मेट्री, निराय कातर, राऊंड अप, गोल, विनाश, M45 2,4D, काय घ्यायचं तुला. टिकटॉक घेतो गुचिडाचं, आणि घे पटकन, चाल फास्ट. औषध घेऊ द्या, निवांत पिऊ द्या, त्याला काही होत नाही. औषध घेतल्यावर 7 तास लागा त्या माणूस मरायला, कारण ते शरीरात भिंता पॉयझन होता आणि फेस येता 7 तास जातात. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा, काही होत नाही. आणि त्याला दवाखान्यात द्यायचं, आणि दवाखान्यातून आल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू. औषध शेण खावा, शेण, पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीत सोडा, नाही तर टमाट्यात सोडा. तो काही करीत नाही मला. तो उलटा रिकामा खोका पाहिजे तर म्हणतो औषधी का. काय होत नाही. पोरांच्या बाबतीत घाबरू नका. पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना, 50% लफडे आठवड्यात बंद होतील. अजिबात शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही. पण आई खुडीची, आई म्हणते असावा प्रसंगाला, आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली.
प्रत्येक बापानं जबाबदारी पार पाडली पाहिजे. हा, आणि त्याच्यामुळे येडी पोरं पैदा केली. सरळ बस रे. हा, आता फक्त लहान आली पोर. तुम्ही थोडी इकडे सर त्यांना पुढे घाल रे. ती लहान आली उठ रे तिथून. लहान आली पोरं पुढे या. उठ तिथून. उठ इकडे माझ्या हाताखाली आहे. हा असं ये. तो उठ रे उठ. हा, ते मागचं बाय तुझ्या मागं लपलं ती. हा, ती कान टोपीवालं घे एक पुढं. हा, इथं माझ्या हाताखाली या. इकडं सरक रे. इकडे सरक. हा, या इकडं तुम्ही 2-4 जण. चला. हा, तुम्ही बसा. हा, या इकडं. हा, उठ रे तिथून. ये इकडं ये. हा, उठ चाल इकडे ये. हाताखाली आहे माया. 31-12 इकडे या. इथं बस. हा, असं सरळ बसा. मोठ्यानं बोला. घाबरायचं. अख्ख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन. हा, प्रत्येकाच्या टीव्हीला चालू आहे ना. मग सावध बसा. घाबरायचं. मोकळा बसायचं. हातबीत बांधायचे नाही. रिलॅक्स. आपल्या बैठे सावधान. हा, आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे? माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे. घाबरायचं. फटाफटा बोलायचं. फटाफटा बोलायचं. फास्ट. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का घरी वाजले की 12 करेक्ट. सिला की जवानी करेक्ट. मुन्नी बदनाम हुई करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट. मध्यभागी मोठ्याले पोरण बोलायचं नाही. मध्यभागी भांग पडतं त्या भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रिडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया दारी. आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता? मराठी करेक्ट. वा वा वा. टाइमपास. अजून बेदुने 5 आला का नाही? आला का? आला. आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात? झुंदरी. आमचं आयुष्य बोगस गेलं रे भाऊ. बोगस. पुढचा प्रश्न जोरात. घाबरायचं. या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह ना. उभा राह रे तू. कोणतं आहे रे? कोणतं? दिनतात. उभा राह. पपई उभा राह. उभा राह. उभा. वा वा. इकडे ये. दिनताता वाजवा. वाजवा. मला हाताने खाली दिनताता करून दाखवायचं. वा वा वा. पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. त्यामुळे आवाज कमी येतोय. घाबरायचं. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं. आता 2च प्रश्न राहिले. पार सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. पार बाहेर उभा राहणार ना. जोरात सांगायचं. पोरांनो याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. आवाज कमी येतोय. घाबरायचा. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? काय माल दिलाय गावाला. काय माल. अरे याच्याकरता छंद लागला पाहिजे. गोविंद गोविंद
गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद मन लाग लिया छंद मन लाग लिया छंद मग गोविंद देखाया मग गोविंद देखाया मन लाग लिया छंद मन लाग लिया छंद मग गोविंद देखाया मग गोविंद बस ते जात नाहीत पुढं. माझ्या कीर्तनातून घरी गेले माणसं जात नाहीत, घरी गेले पुढच्या वर्षी येत नाहीत. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, मनाला छंद लागला पाहिजे. म्हणून ध्यानात ठेवा, स्वर्गीय झुंबरदासजी खटोट सामाजिक प्रतिष्ठान यांच्या 10व्या वर्षात मी सलग 10 वर्ष येतोय. पण 10च्या 10 वर्ष गर्दी तेवढीची बुवा. खरं आहे का नाही? आता खरं सांगा, या खतोड प्रतिष्ठानला कार्यक्रम आयोजित केलं, भागवत कथा सगळं केलं. हे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत. 2013चा सांगता समारंभाला 2013च्या शेवटी एक भीक मागा पण स्वाभिमानान जगा, आपली माणसं मोठी करा. आणि अजूनही या प्रतिष्ठानमध्ये ज्यांचे ज्यांचे लग्न जमेल असतील त्यांनी शेवटच्या दिवशी मध्ये कुठंतरी लग्न त्यांचे किती तारखेला? 7 तारखेला. ज्यांचे असतील त्यांनी करून टाका. मंडप मोठा आहे, जेवण आहे. लग्नासारख्या फाजील गोष्टीत बोगस पैसे घालू नका. कशाला पैसे? लग्न साधे केले तरी पोरं होतात हो. त्याला काय असा नेम आहे का? बँड लावल्यावर जुळे होत्या, दफडे लावल्यावर टपाटपा होत्या. कशाला खर्च करायचा बोगस? मस्त मुलीच्या नावे 50,000 टाकायचे, मुलाच्या नावे 50,000 टाकायचे. मस्तपैकी खटोडच्या याच्यात लग्न करून टाकायचं. एवढी जनता सापडलं, IT पत्रिका वाटीत बसा. काही नवीनच आणायचं. नवरदेव शेळ्या वळीतोय, त्याला फुलपात्रात पाणी दिलं, तो पसरून पाणी पितोय वाड्याला. त्याच्या घरात लाईट नाही, त्याला फॅन दिला, त्याच्याने फॅनला बकरू बांधलं. ते बकरूच गेलं फॅन उघड्यात घेऊन. काय करा? नवरदेव म्हशी वळीतून त्याला याने सफारी घेतली. अहो ते गुद मारलं, चैनच सापडा त्याला. ते मुतलं सफारीचा अंदाज नाही त्याला. येडेवाणी करायचं काय बी. नवीन शर्वानी ड्रेस घेतला, त्यानं नाडी सोडली, चड्डीच गेली काय. आणि आता एक नवनात लग्नात नालायक पद्धत आली आता आपल्याकडं. लग्न लागायच्या टायमाला नवरा नवरीनं मधून यायचं. तो मूर्खपणा आणलाय कोणी. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. हायवेला मिळतो ना तो 35ला. आता 35,000 नाही तर 25लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको द्या. बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. वाह वाह, क्या बात. लग्नात एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. महबूब चालू तर कसं माहितीये का?
आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत अरे बाटलीची बुच टाका बेवडं नालायक ते. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना गाणं आहे बाबुल की दुआ लिखी जा तुझको जमिनीकून नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने पळून जाय. बाबुल की दुआ की जा तुझको सुखी 10,000चा डीजे 5,000ची दारू आणि 2,500चं संडास नाही नवरदेवाच्या घरी.